आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। नववर्षाच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून आध्यात्मिक पर्वणी बदलापूरकरांसाठी मिळणार आहे। बदलापूर शहरात होत असलेल्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने अंबरनाथ तालुक्यासाठी ही पर्वणी चालून आली आहे। 5 जानेवारीपासून 12 जानेवारीपर्यंत हा राष्ट्रीय कीर्तन महोत्सव सोहळा गांधी चौकातील मराठी शाळेच्या पटांगणात पार पडणार आहे। भाजप आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून गेल्या 22 वर्षापासून एकही वर्षाचा खंड न पडता राष्ट्रीय महोत्सव सुरू आहे। राज्यभरात ख्याती असलेले कीर्तनकार या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाला येणार आहेत। आपली संस्कृती टिकवण्यासाठी नववर्षाच्या सुरुवातीलाच एक चांगल्या विचारातून दरवर्षी हा राष्ट्रीय कीर्तन महोत्सव होत असून सगळ्यांनीच आवर्जून या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाला उपस्थित राहावे असं आवाहन भाजप आमदार किसन कथोरे यांनी केलंय। अंबरनाथ तालुका राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या वतीने गेल्या 22 वर्षापासून बदलापूरमध्ये एक हा कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या सहकार्याने होतोय आणि निश्चितपणे 22व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना यावर्षी कीर्तनकार सुद्धा आपण चांगल्या प्रकारची निवड करून राज्यामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे, ज्यांच्या कीर्तनासाठी हजारो लोकांची गर्दी होते, अशा चांगल्या कीर्तनकारांना आपण बदलापूरमध्ये माझ्या नागरिकांसाठी आपण ही एक चांगली पर्वणी आणलेली आहे। या कीर्तनाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा यासाठी खऱ्या अर्थाने माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की 2025 ची सुरुवात ही बदलापूरमध्ये एका चांगल्या विचारातून व्हावी। आपली संस्कृती खऱ्या अर्थाने जपण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि वेगवेगळ्या विचारातून जे आपल्याला चांगल्या प्रकारचे बोध दिले जातात त्या बोधामधून आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती करण्यासाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सगळ्या जनतेला विनंती करतो। 5 तारखेपासून 12 तारखेपर्यंत रोजच कीर्तनाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो। बदलापुरातील या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचं डेन एबीसी केबलचे संचालक अनिल गायकवाड यांच्या माध्यमातून केबलवर थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे। दरम्यान या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून उपस्थितांची आध्यात्मिक भूक भागली जाणार आहे असंच म्हणावं लागेल। पब्लिक मीडिया, बदलापूर।